आज आपण बनवू झणझणीत वांगे बटाट्याची कोरडी भाजी। ही भाजी तर माझ्या घरात सगळ्याला घरी आवडते। तुम्ही बी माझ्या पद्धतीने भाजी बनवी पहा, तुम्हाला बी लय आवडेल। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला मग आता भाजीसाठी आपण मसाला करी घेऊ। 15-16 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चम्मच जिरं, 1 इंच आल्याचे तुकडे, कोथिंबीरच्या काळ्या 2 चम्मच टाकू आणि जाडसर वाटी घेऊ। पाच वाटी घेतला जाडसर। हे हिरवे काटेरी वांगे घेतले 1 पाव। वांग्याचे काटे काढी घेऊ आणि कापीसन पाण्यात टाकत जाऊ, म्हणजे काळे नाही पडणार। हे पहा मी असे वांगे कापी घेतले। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लहान मोठ्या फोडी करू शकता। चार 5 बटाटे घेतले, हे बी तसेच कापी घेऊन पाण्यात टाकी देऊ। असे मी सर्व वांगे बटाटे कापी घेतले आणि पाण्यात टाकले आहे। आता आपण भाजीला फोडणी दे घेऊ। 3 चम्मच तेल गरम करी घेतलं, 1 चम्मच जिरं टाकू। जिरं चांगलं तडतडलं आहे। आता आपण हे मसाला वाटलाय तो टाकी घेऊ। मसाला टाकला, आता आपण चांगलं कालून घेऊ। मी मसाल्यामध्ये मिरच्या जास्त घेतल्या आहे, कारण की आम्ही तिखट खाता। आता तुम्ही फिकं खात असाल तर तुम्ही कमी करू शकता। तसंच आपल्या गावाकडे सर्व तिखटच खाता आणि वांग्याची भाजी जरा तिखटच चांगली लागते। आता मसाला तेलामध्ये चांगला करी घेऊ। मसाला मस्त झाला आहे तेलामध्ये। अर्धा चमचा हळद टाकू आणि कालून घेऊ। आता आपण वांगी बटाटे टाकू आणि चांगलं कालून घेऊ। ही भाजी तुम्ही वरण भात, वरण पोळी सोबत तोंडी लावायला बनवू शकता, नाही तर तुम्ही डब्यासाठी बी ही भाजी बनवू शकता। पोळी बरोबर बी ही भाजी मस्त लागते। चांगलं कालून घेतलं आहे। आता आपण 1 चम्मच गरम मसाला आणि स्वादानुसार मीठ टाकू आणि परत एकदा कालून घेऊ। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ पडले म्हणजे तुम्हाला लगेच समजेल। आणि झाकण ठेवून आपण 2-3 मिनिट शिजवू घेऊ। असं मध्ये मध्ये आपण झाकण काढीसन हलवत राहायचं। आता मस्त कालून घेतला, आता आपण 2 चम्मच पाणी टाकू। असं मध्ये मध्ये आपण झाकण काढीसन पाहत राहू आणि भाजी चांगली शिजवू घेऊ। आता भाजी मस्त शिजली आहे, वांगे बटाटे दोघे मस्त शिजले आहे। आता आपण कोथिंबीर टाकी घेऊ। झणझणीत वांगे बटाट्याची कोरडी भाजी तयार आहे। अशी आहे माझ्या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवी पहा, तुम्हाला आवडीनच। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करी सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।